मुंबईसह विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, तर नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमध्यावरच्या परिसराला ऑरेंज अलर्ट. लहान होड्यांना समुद्रामध्ये न जाण्याच्या सूचना. कोल्हापूरचा कळंबा तलाव ओव्हरफ्लो. मागच्या 3 दिवसापासून जोरदार पावसामुळे कळंबा तलाव भरला. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच तलाव ओसंडून वाहू लागला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघ्या 24 तासात 88,000 दशलक्ष लिटरनं पाण्याची वाढ. ठाण्यातील मोडकसागर, तानसा, त्याचबरोबर मध्य वैतरणा तलावांच्या पाणलोट क्षेत्रात 113 ते 142 मिलीमीटर पाऊस. पुण्याच्या टेमघर परिसरामध्ये 35 तासात सर्वाधिक 146 मिलीमीटर पावसाची नोंद, तर याच कालावधीमध्ये वरसगाव इथे 122, पानशेतमध्ये 121 मिलीमीटर पावसाची नोंद. 4 दिवसात खडकवासला धरणातून 1.75 टीएमसी पाण्याचा विसर्ग. गेल्या 4 दिवसात खडकवासला धरणामध्ये 12 मिलीमीटर पाऊस. पाणीसाठा 65% झाल्यानंतर विसर्ग सुरू. मागच्या 2 महिन्यांमध्ये पुणे शहरात तब्बल 511 मिलीमीटर पाऊस. 2च महिन्यात शहरामध्ये वर्षाच्या 70 ते 80% सरासरी इतका पाऊस. मागच्या 50 वर्षातील सरासरी पावसाचा विक्रम यंदा मोडीत. जालन्यामध्ये आढळले 4,500 बेकायदा नळ कनेक्शन. महापालिकेकडून बेकायदा नळ कनेक्शन शोध मोहीम. 2,500 बेकायदा नळ कनेक्शन धारकांना पालिकेची नोटीस. जुने गंगापूर पंपिंग स्टेशन इथे जलवाहिनी दुरुस्तीचं काम अजूनही अपूर्ण. आज सलग 4थ्या दिवशी नाशिकचा पाणी पुरवठा विस्कळीत. पुण्यातील काही भागामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद, तर शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. आंबेगाव पठार इथं देखभाल दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे पाणी पुरवठा बंद. नागपुरात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काही भागात पावसाची हजेरी. चांगला पाऊस झाल्यानं नागपूरकरांना उकाड्यापासून दिलासा. कोल्हापुरातील करवीर तालुक्यात शेतकऱ्याचा भोगावती नदीच्या पुरात बुडून मृत्यू. शेतातील ठिबक सिंचनाचे पाईप्स पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी गेले असताना बुडून मृत्यू. पालघरच्या सूर्या नदीवरील मासवण इथं उड्डाण पुलाला अडकलेली खासगी बोट बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश. ही बोट नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. बेळगावात मुसळधार पावसानं कोसळलं झाड. सुदैवानं जीवितहानी नाही. झाड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत. प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली. रायगडच्या रोह्यातील कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जुना पूल वाहतुकीस बंद, परंतु नवीन पुलावरून वाहतूक सुरू. पुण्यातील खेडमध्ये कळमोडी धरण ओव्हरफ्लो. सलग 3ऱ्यांदा जिल्ह्यातील धरण 100% भरलं. कळमोडी धरणातील सांडव्यावरून पूर्ण क्षमतेनं पाण्याचा विसर्ग. बेळगावात मुसळधार पावसाची हजेरी. पावसानं सखल भागात पाणी. रस्त्यांवरील वाहतूक मंदावली. शहरातील घरं आणि दुकानांमध्ये शिरलं पाणी. पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा. जालना शहरातील मोती तलावात 1 जण बुडाला. तलावात बुडालेल्या व्यक्तीचा अग्निशामक दलाच्या जवानांकडून शोध सुरू. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 33%वर. याच तारखेला मागच्या वर्षी पाणीसाठा होता अवघ्या 5.3%. पुणे जिल्ह्यातील 4ही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ. मागील 4 दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. 4ही धरणात एकूण पाणीसाठा 35.83%. पुण्याच्या मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची तुफान बॅटिंग. पवना धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ. पाणी साठा 47.64%वर. 8 दिवसात 19.37% इतका पाणी साठा. कोल्हापूरची पंचगंगा नदी पात्राबाहेर. 2 दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस. राधानगरी धरणातूनही नदीपात्रात विसर्ग सुरू. रायगडच्या रोह्यामध्ये गेले 2 दिवस पडत असलेल्या पावसानं कुंडलिका नदी वाहते दुथडी भरून. नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी बंद. वारणा नदी ओव्हरफ्लो. शिराळा शाहूवाडीचा संपर्क तुटला. चांदोली परिसरात होत असणाऱ्या अतिवृष्टीमुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ. मांगले सावडे बंधारा पाण्याखाली. शिराळा आणि शाहूवाडी तालुक्याचा संपर्क तुटला.
नाशकात जून महिन्यात गेल्या 23 तासात 315 मिलीमीटर पाऊस. जिल्ह्याचा धरणसाठा 43%. गंगापूर धरणातून रात्री पाण्याचा विसर्ग केल्यानं रामकुंड परिसरात पाणी पातळी वाढली. जालन्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पात 11% पाणीसाठा उपलब्ध. एका मध्यमसह 33 तलावांची पाणी पातळी जोत्याखाली. मागच्या सप्टेंबरमध्ये 64 प्रकल्प झाले होते तुडुंब.